आता नेक्स्ट बघा रिव्हर्स ऑस्मॉसिस. सो रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे काय? रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस मध्ये होते काय उलट ऑस्मॉसिस. आपण काय घेतलं की एक कंटेनर घेतलं त्यामध्ये एका साईडला काय घेतलं तर प्युअर सॉल्व्हेंट घेतलं आणि दुसऱ्या साईडला काय घेतलं तर सोल्युशन घेतलं. किंवा अजून एक पॉसिबिलिटी म्हटलं की इथं काय आहे तर प्युअर सॉल्व्हेंट लोअर कॉन्सन्ट्रेशन एका साईडला आहे आणि एका साईडला काय आहे तर हायर कॉन्सन्ट्रेशन. काय आहे डायरेक्ट हायर कॉन्सन्ट्रेशन. नॉर्मली फ्लो ऑफ सॉल्व्हेंट कुठून कुठे होत असते लो टू हाय कॉन्सन्ट्रेशन किंवा प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन साईड. त्याला आपण काय म्हणतो तर ऑस्मॉसिस. काय म्हणतो आपण याला या ऑस्मॉसिसला थांबायचं असतं. इथं ऑस्मॉटिक प्रेशर आहे की ठीक आहे थांबवलं ऑस्मॉटिक प्रेशर ऑस्मॉसिस. पण जेव्हा तुम्ही ऑस्मॉटिक प्रेशर पेक्षाही जास्त प्रेशर एक्सटर्नल प्रेशर सोल्युशन साइडला अप्लाय करताय किंवा हायर कॉन्सन्ट्रेशन साइडला काय करताय अप्लाय करताय द प्रोसेस ऑफ फ्लो ऑफ सॉल्वेंट मॉलिक्यूल रिव्हर्स. म्हणजे जो फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन जेव्हा होता किंवा फ्रॉम प्युअर सॉल्वेंट टू सोल्युशन साइडला होता. आता उलट होणार कुठून कुठे जाणार आहे कुठे जाणार आहे हायर टू लोअर. डायरेक्शन काय झाली चेंज कधी झाली when the pressure greater than osmotic pressure. When the pressure greater than osmotic pressure is applied on the solution side, on the solution side, the direction of movement of solvent particles reverses. Movement of solvent particles what? The movement of solvent particles what? Reverses. So how does the movement of solvent particle reverses? It moves from a solution side to pure solvent side. It moves from a solution side to pure solvent side. This is called as reverse osmosis. Can you tell me where reverse osmosis used? Desalinization of water. That just put up desalinization of water. खारट पाणी आहे त्या खारट पाण्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं तर फ्रेश वॉटर मध्ये. तर तिथं तुम्ही सेमी परमेबल मेम्ब्रेन लावते मोठे मोठे मेम्ब्रेन असतात आणि मेम्ब्रेनची साईज खूप छोटी असते. हे बघा हे मेम्ब्रेन म्हणजे काय माहिती आहे की अशी जाळी आहे बघा. ह्या जाळीचं हे जे काही शेप आहे त्याला म्हणतात मेश. काय म्हणतात त्याला मेश. आणि ह्या मेशची साईज ऑलमोस्ट 0.1 नॅनोमीटर इतकी असते. आता ही मेशची साईज 0.1 नॅनोमीटर आहे त्यामुळे ऑप्टिमल पास होऊ शकतो. कोणताही सॉल्ट त्यातून पास होऊ शकत नाही. बॅक्टेरिया पण त्याच्यापेक्षा मोठी साईजची असते त्यातून पास होत तरी प्युरिफायचं आरोचं पाणी पितो पण यु नो व्हॉट ते आरोचं पाणी तेवढं तुमच्या बॉडीला चांगलं नाही. येस मिनरल्स काढून घेतात मिनरल्स काढून घेतले म्हणजे आर्टिफिशियल मिनरल्स आहे सिस्टमला पण ऍडेड मिनरल्स अननॅचरल मिनरल्स गेले. जे तत्व जे आपल्या बॉडीला नॅचरल तत्व पाहिजे ते गेले. त्यामुळे आरोचं पाणी पिऊ नये असं म्हणतात. का म्हणतात तर त्यातले मिनरल्स पण पिऊ शकतात. तर एवढंच आहे तुम्ही अल्ट्राफिल्ट्रेशन पण पाणी प्या रे. कसं असतं मायक्रोफिल्ट्रेशन नॅनो फिल्ट्रेशन मायक्रोफिल्ट्रेशन अल्ट्राफिल्ट्रेशन मग नॅनो फिल्ट्रेशन आणि मग रिव्हर्स ऑस्मोसिस. मी नॅनो फिल्ट्रेशनला पण लावणार अल्ट्राफिल्ट्रेशन पण पाणी ओके. घरीच तुम्हाला जास्त प्रॉब्लेम आहे ना तर हिंग द्या आणि फुल कर. त्याला ओझोन राहायचं ते काही करायची गरज नाही. हे सगळे नखरे आहेत तुम्हाला पुढे बनवायचे. काय आपण एवढ्या वर्षात जगत आलो आपले आजोळ वगैरे सगळे पाण्याला उकळायचे ठेवायचे तुरटी फिरवायची चपला काय
ते स्ट्रॉंग होते, आपण स्ट्रॉंग आहे का नाही, नॉर्मल पाणी पिऊ शकतो का? पिलं की आपलं पोट बिघडतं का, तर आपली सिस्टम अटॅक झाली. That's why it is not की this said की don't use reverse RO. आता ठीक आहे, अरब एमिरेट्स मध्ये किंवा सौदियामध्ये किंवा जे हे आहे काय म्हणतात त्याला, युएस म्हणतात ना, युनायटेड अरब एमिरेट्स. हा मिडल एशिया, मिडल एशिया आहे तो. होय, बरं ठीक आहे. मिडल एशिया जो आहे, एशिया असेल का तो, मिडल ईस्ट रे, मिडल एशिया काय, मिडल ईस्ट जे काय मिडल ईस्ट आहे तिथं आपल्यासारखी ड्रेनेज सिस्टीम आहे. ड्रेनेज सिस्टीम म्हणजे गटार कन्सिडर करतात, रिव्हर्स काय नाही आहे, रिव्हर्स पाणी कुठे, डिसॅलिनायझेशन ऑफ सी. मॅक्सिमम तिथं पाणी कसं येतं, डिसॅलिनायझेशन ऑफ सी. That is reverse osmosis. That is what? That is what? That is what? Reverse osmosis. Okay. So osmotic pressure. Besides the boiling point elevation and depression in freezing point, osmotic pressure is associated with lowering in vapor pressure and can be used to determine the molar mass of dissolved solute. आता जे हायली एक्सपेन्सिव्ह सोलट सोल्यूट असतात ना, त्यांचं मोलार मास आपण विथ द हेल्प ऑफ ऑस्मोटिक प्रेशर हे सीईटी ला विचारतो, which of the following process is used to determine the molar mass of highly expensive substances. Osmotic pressure. कोणती वस्तू यूज करतो का, osmotic pressure. Semi-permeable membrane. The osmotic pressure phenomena involves the use of semi-permeable membrane. Now, what is semi-permeable membrane? It is a film such as cellophane which has a pores large enough to allow the solvent molecules. मेश दाखवली ना जाळी, त्या जाळीमधून सॉलिड पार्टिकल्स मूव्ह होऊ शकतात to pass through them. These pores are small enough to allow the passage of large solute molecules. म्हणजे नॉन व्होलेटाइल solid particles पास करत नाही, फक्त solid particles काय करणार आहेत, पास करणार आहेत, or ions of a high molecular mass through them. So the semi-permeable membrane is selectively allows passage of only solvent molecules. Next, osmosis. When solution pure solvent, two solutions of different concentration, lower concentration and higher concentration, are separated by a semi-permeable membrane. The solvent molecules pass through the membrane. आता मला म्हटलं सॉल्व्हेंट मॉलिक्यूल दोन्ही साइडून पास होणार आहे. प्युअर सॉल्व्हेंट सोल्युशन बनवणार आहे, सोल्युशन टू प्युअर सॉल्व्हेंट, लो कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन बनवणार आहे आणि हायर कॉन्सन्ट्रेशन टू, पण फरक काय असणार, कोण जास्त. So what is the direction of flow of solvent molecules? It is important to understand that the passage of solvent molecules through the semi-permeable takes place in both the direction. Since solvent is on both the sides of membrane, the rate of passage of solvent molecules into the solution or from more dilute to more concentration solution is found to be greater than in the reverse. प्योर सॉल्वेंट से सॉल्यूशन जॉइन करेंगे या फिर लोअर कंसंट्रेशन से हायर कंसंट्रेशन, जो पैसेज ऑफ सॉलिड पार्टिकल्स है वो हायर है, तो वही कंसंट्रेशन इसको यूज. सो दिस favors since the vapor pressure of solvent. हा फेवरिझम काय आहे तो, कारण प्युअर सॉल्व्हेंटचा वेपर प्रेशर काय असतो, जास्त, त्यामुळे तो जास्त राहणार. So vapor pressure of pure solvent is greater than that of solution. So the net spontaneous flow of solvent molecules into the solution or from a more dilute solution to more concentrated solution through a semi-permeable membrane is called as what? Osmosis. काय म्हणतो आपल्याला? As a result of osmosis, the amount of liquid on the pure solvent side or more dilute side decreases. Consequently, the amount of liquid on the other side increases. This results in a decrease in the concentration of solution. Now, what is osmotic pressure? हे बघा, हे osmotic pressure ह्याच्यानं मेजर करतात. इथं semi-permeable membrane लावलेला असतो. हा प्युअर सॉल्व्हेंट असतो. काय असतो? प्युअर सॉल्व्हेंट. आणि ह्यामध्ये काय असतं तर सोल्युशन. मग कॉन्स्टंट पार्टिकल कसे मूव्ह होणार आहेत, प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन, प्युअर सॉल्व्हेंट टू सोल्युशन.
पहिला काहीतरी प्रेशर होतं, पहिला काहीतरी लिक्विडची लेवल होती, ती लिक्विडची लेवल जर इन्क्रीज झाली काय झाली, आपण असं म्हणतो P इज इक्वल्स टू H रो G, हे प्रेशरचं फॉर्म्युला आहे ऑस्मोटिक प्रेशर असं केलं. म्हणजे पहिला हाईट एवढी होती आणि ती वाढल्याने एवढी झाली, तर मी हे हाईट चेक करणार, ग्रॅव्हिटी चेक करणार आणि डेन्सिटी चेक करणार त्याची, आणि मी प्रेशर देणार, दॅट इज ऑस्मोटिक प्रेशर. So semi-permeable membrane is firmly fastened across the mouth of a Thyssus tube. The solution of interest is placed inside an inverted Thyssus tube. This is a part of tube and the membrane are then immersed in the container of pure water. As a result, some solvent molecules passes through membrane into the solution. It causes the liquid level in the tube rises. मी तुम्हाला काय म्हणतो, after certain time की liquid level rise होणार थांबणार. ज्या पॉइंटात थांबली तो जो काही प्रेशर डेव्हलप झाला त्याची ऑस्मोटिक. सो द लिक्विड column in the tube creates the osmotic pressure that pushes the solvent back to the membrane in the container. The column of liquid in the tube continues to rise and it eventually stops rising. At this stage, hydrostatic pressure develops insufficient to force solvent molecules back through the membrane. म्हणजे परत जावं असं म्हणतात. होत नाही असं into the same container at the same rate they enter the solution. So an equilibrium is thus established, which where the rate of forward and reverse passage are equal. हे जरा खूप कॉम्प्लिकेटेड शब्दांमध्ये म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलेलं त्या शब्दामध्ये लक्षात ठेवा. एक पॉइंट अशी होते जिथं ऑस्मोसिस काय होतंय, थांबते म्हणजे थांबलेलं नसतं. इट इज ऑलवेज अंडर डायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणजे जर 100 सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स सोल्युशनला येतात at the same time म्हणजे 100 सोल्युशन पार्टिकल्स कुठे जातात तर सॉल्व्हेंटला, त्यामुळे आपल्याला वाटते की फ्लो थांबलेला नसतो, रेट चेंज झालेले असते, त्याला आपण म्हणतो काय चेंज झालंय तर इक्विलिब्रियम. त्यावेळी जो प्रेशर आहे तुमचं काय असणार आहे तर ऑस्मोटिक प्रेशर. So the height of liquid column in the tube remains constant. This implies that the hydrostatic pressure has stopped the osmosis. The hydrostatic pressure that stops the osmosis is called as what? Osmotic pressure of the solution. And the hydrostatic pressure is equal to H rho G, where H is the height of the liquid column that has been risen. पहिला जेवढी होती त्यापेक्षा आता किती वाढली? ती rho is the density of the solution and G is the acceleration due to gravity. Isotonic, hypertonic, हे सांगितलंय तुम्हाला. Isotonic, two or more solutions having what? Same osmotic pressure are said to be isotonic. For example, 0.1 mole of urea solution and 0.1 mole of sucrose solution are isotonic. Because दोघांचं concentration आपण काय लिहिलं? Pi is directly proportional to concentration. Pi is directly proportional to concentration. म्हणजे osmotic pressure काय असणार आहे तर नेक्स्ट काय आहे हायपोटोनिक आणि हायपोटोनिक, हे दोन्ही एक दुसऱ्याला फेवरेबल असतात. तर 0.5 मोल्स पर लिटर ऑफ सुक्रोज आहे आणि 0.01 मोल्स पर लिटर ऑफ काय तर युरिया आहे. तर सुक्रोज हा हायपोटोनिक सुक्रोज हा हायपोटोनिक टू काय असणार आहे युरिया, आणि युरिया हा हायपोटोनिक टू काय असणार आहे तर सुक्रोज. So if two solutions have unequal osmotic pressure, the more concentrated solutions with higher osmotic pressure is said to be hypertonic, and the more dilute solution exhibiting lower osmotic pressure is said to be hypotonic. हे osmotic pressure चा आपण डिस्कस केलेला आहे. हे बघा, this is very important. हे CET ला विचारतात. Osmotic pressure is much larger and therefore more precisely measurable. खूप जास्त precise measurable. So then other properties. It is therefore used to determine molar masses of very expensive substances and of the substances that can be prepared in a small quantity. Now what is reverse osmosis? Osmosis is the flow of solvent through a semi-permeable membrane into solution, and then this direction reverses. So for that we apply pressure greater than so direction of osmosis can be reversed by applying pressure larger than the osmotic pressure. Salt water pressure greater than osmotic pressure, direction reverses. So the pure solvent then flows from the solution to
pure solvent side through a semi-permeable membrane. This is known as reverse osmosis. And when मोस्टली हा कशासाठी वापरला जातो तर सॉल्टी वॉटर. कशासाठी वापरला जातो? कशासाठी वापरला जातो? मिडल ईस्ट मध्ये मोस्ट ऑफ द वॉटर रिव्हर्स ऑस्मॉसिस काय केलं जातं तर पिण्याच्या लायकीचं बनवलं जातं. समजतंय इथपर्यंत? ठीक आहे. न्यूमेरिकल इथे कुठपर्यंत झालेलं आपलं लास्ट टाइम? हा न्यूमेरिकल डिस्क्रिप्शन तुमची मी लिहिणार नोट्स आहेत का तुमच्याकडे? एलिवेशन बॉइलिंग पॉइंट आणि डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट से दिलाय. एक्सप्लेन ऑस्मोटिक प्रेशर नंतर दिला. तुमच्याकडे नोट्स आहेत ना त्यातून लिहून काढा. हा सांगतो. What is the molar mass of solute if a solution is prepared by dissolving 0.822 gram of it in its 300 milli cube? काय आहे मिली? मिलीला परत डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं. हा मिलीलीटर. 149 mm ऑफ एच आहे. परत त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तर एटमॉस्फिअर मध्ये कन्वर्ट करायला लागेल. बरं माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे बघा. मला विचारलंय मोलार मास. इथे बघा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द मोलार मास? मोलार मास म्हणजे काय विचारलंय? m2 of a solute and dissolving 0.822 gram of solvent. Solute W2 आहे. solute चा मास आहे. in 300 ml म्हणजे व्हॉल्यूम दिले पण लिटर मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. ऑस्मोटिक प्रेशर दिले 149 mm of Hg. तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे? atm मध्ये. 298 टेम्परेचर हा लागणार आपल्याला लागणार. सगळ्यात पहिला गिवन काय आहे? वेट ऑफ सॉल्वेंट. वेट ऑफ solute किती आहे? 0.822. वेट ऑफ solute काय आहे? 0.822 ग्रॅम. नेक्स्ट काय आहे तर व्हॉल्यूम इन लिटर्स किती असणार आहे तर 300 मिली डीएम क्यूब. त्याला कन्वर्ट करा आणि डीएम क्यूब मध्ये कन्वर्ट करा. 300 into 10⁻³ dm. That is 0.3 dm. Again it is dissolved in osmotic pressure कितना है 149 mm of क्या है तर Hg. It should be converted into atmosphere. So 149 divided by 760 करेंगे तो हमको किसमें मिलेगा? ऑस्मोटिक प्रेशर एटमॉस्फियर में मिलेगा. टेम्परेचर की व्हॅल्यू आहे 298 केल्विन. जर डिग्री सेल्सियस मध्ये असेल तर केल्विन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. जर डिग्री सेल्सियस मध्ये असेल तर केल्विन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. बरं आर गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू मी तुम्हाला काय म्हटलं आपण किती घेऊ? डिग्री सेल्सियस. ओके सो आर गॅस कॉन्स्टंट आपण 0.0821 liter atmosphere per mole per kg. फाइंड काय करायचं आपल्याला? आपल्याला फाइंड करायचं मोलार. काय करायचं? पाय इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय होता? W2 R3 upon M2 into B and B should be in liters or here. B should be in liters or dm cube. जर नसेल तर त्याला कन्वर्ट करायचा. काय करायचा? कन्वर्ट करायचा.
ठीक आहे, आता रिअरेंज करूया. M2 इज इक्वल टू काय येणार आहे, W2 RT अपॉन काय असणार आहे तर पाय इंटू V. W2 0.822 into R ची व्हॅल्यू 0.0821 into टेम्परेचरची व्हॅल्यू किती आहे तर 298 केल्विन. परत पायची व्हॅल्यू किती आहे, हे आहे तशी 149/760. सॉल्व वगैरे करत बसू नका, डायरेक्ट लॉग टेबलने सॉल्व करायचं. कशाने सॉल्व करायचं, लॉग टेबल. 760 इंटू व्हॉल्यूम किती आहे तर 0.3. तर इथं बघा, मी थोडंसं ट्रिक काय करते बघा, इथं बघा मी काय करते बघा, मला ना हे दोन ह्याच्यामध्ये नको, मी ह्याला 8.21 करते, 8.22 करते. इथं बघा हा 8.22 करते, हा 8.21 करते इंटू 10 रेज टू काय घेते -3. कारण मी ह्याचा एक डेसिमल शिफ्ट केला आणि ह्याचे किती डेसिमल शिफ्ट केले, 2 केले. इंटू इथं काय आहे तर 273 डिवायडेड बाय हा 149, हा 170 वरती घ्या, 760 वरती शिफ्ट करा, एकच मिनिट, डिवायडेड बाय 149 इंटू 3 इंटू 0 10 रेज टू काय करा -1. परत 0.3 चं मी डेसिमल काय केलं, शिफ्ट केलं, हा -1 आणि हा आतला -1 म्हणजे -2 काय राहणार, ठीक आहे 290 नाही, हा 10 रेज -1 कट 10 रेज -3 कट 10 रेज -2. याचा जॉब बघा सगळ्यांचा 8.22 into 8.21 into 298 into 760 divided by काय करा 665 divided 149 into 3. ह्याचा लॉग बघा ऍड करा, ह्या दोघांचा लॉग बघून काय करा सबट्रॅक्ट, आणि मग काय बघा तर अँटी लॉग, असंच करा. आणि हे 10 रेज टू -2 जे काय आन्सर येईल त्याचा एक दोन डेसिमल काय करायचे शिफ्ट, काय करायचे शिफ्ट. बोला काय डाऊट आहे, करा लॉग टेबल सॉल्व करा. लॉग टेबल येते सॉल्व करायला कसं काय ना, हा सक्षम येते रुद्र, किती आली व्हॅल्यू, रणवीर तुला कधी येणार 341.8 काय असणार आहे ग्रॅम पर मोल, ज्याला आपण कन्सिडर करतो 342 ग्रॅम पर मोल. समजते हे क्वेश्चन, Question number 10. A 5% aqueous solution by mass of cane sugar whose molar mass is 342 gram per mole has a freezing point of 271 Kelvin. Calculate the freezing point of 5% aqueous solution of glucose solution. So बघा, a 5% aqueous solution by mass of cane sugar. Aqueous solution by mass. Mass by mass percent चा लॉजिक वापरायचं. काय वापरायचं? Mass by mass percent. ठीक आहे? मग ठीक आहे. 5% aqueous solution by mass of cane sugar म्हणजे माझं cane sugar जे आहे त्याचं सोल्यूटचा मास किती आहे तर 5 ग्रॅम. जर 5 ग्रॅम सोल्यूट आहे 5% म्हणजे 5 ग्रॅम. मग 100% म्हणजे 5 ग्रॅम केलं. म्हणजे सॉल्व्हेंटचा मास किती असणार आहे 95 ग्रॅम. कोण आहे वॉटर. बरं आता तुम्हाला मोलार मास पण दिले तुमच्या सॉल्व्हेंटचं. सुक्रोज
केन शुगर म्हणजे सुक्रोज. सुक्रोज ला मोलार मास पण दिले. अरे कुठं गेलं रे? मोलार मास किती आहे? M2 इज इक्वल टू किती आहे तर 342 ग्रॅम पर काय आहे तर हॅज अ फ्रीजिंग पॉइंट. म्हणजे ह्याचा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट. ह्याचा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट म्हणजे TF बाळांनो किती आहे? 271 केल्विन. अँड यू विल से की मॅम 271 केल्विन तर फ्रीजिंग पॉइंट दिलाय. सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉइंट का नाही? सॉल्व्हेंट वॉटर आहे सॉल्व्हेंट. त्याचं फ्रीजिंग पॉइंट तुम्हाला माहित असेल. बॉइलिंग पॉइंट वॉटरचा आणि फ्रीजिंग पॉइंट वॉटरचा माहित असायला पाहिजे. येस 273 केल्विन. सो इथं काय येणार आहे? T नॉट F इज इक्वल टू काय येणार आहे तर 273 केल्विन. मग त्यावर तुम्ही डेल्टा TF फाइंड करणार. डेल्टा TF इज इक्वल टू काय येणार आहे बघा 273.15 केल्विन घ्या. मोर प्रिसाइज घेऊया 273.15 केल्विन. 0 डिग्री सेल्सियस म्हणजे 273.15. सो डेल्टा TF इज इक्वल टू काय असते? T नॉट F मायनस TF. डेल्टा TF काय असते? T नॉट F मायनस TF. T नॉट F मायनस TF म्हणजे काय येणार आहे? 273.15 मायनस 271. सो ह्याचं काय येणार आहे? 3.15 मायनस 7 काय येणार आहे? 2 पॉइंट काय येणार आहे तर 15 केल्विन. हा डेल्टा TF. बरं हे सगळं करतोय का माहितीये? कारण तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूज यूज करून काय फाइंड करावं लागणार आहे तर KF. काय फाइंड करावं लागणार आहे? आणि हा KF पुढच्या कंडिशनला वापरावा लागणार आहे. पुढच्या कंडिशनला कॅल्क्युलेट द फ्रीजिंग पॉइंट. हे सगळं दिलं पहिल्याचं. आणि काय करा? फ्रीजिंग पॉइंट काढा सोल्युशनचं. कोणाचा? 5% aqueous सोल्युशन ऑफ ग्लुकोज सोल्युशन. मग त्यासाठी KF काय असणार आहे? सेम. कारण सॉल्व्हेंट वॉटर आहे. कारण सॉल्व्हेंट काय आहे? ठीक आहे. मग ती कंडिशन लिहून घेऊया की हे तर झालं सुक्रोजचा. ग्लुकोजला काय म्हटलंय? 5% aqueous सोल्युशन. 5% aqueous सोल्युशन म्हणजे ग्लुकोजसाठी W2 ग्लुकोज किती आहे? 5 ग्रॅम आहे. त्यानंतर W1 किती आहे? ग्लुकोजच्या कंडिशनला G म्हणजे ग्लुकोज काय? 95 ग्रॅम आहे. त्यानंतर त्यावेळेस T नॉट F तर फिक्स्ड आहे वॉटरचं 273.15 केल्विन. TF आपल्याला काय करायचं आहे? फाइंड करायचं आहे. KF इथं मिळणार. इथून इथं शिफ्ट करणार आपण KF. हा KF इथून इथं शिफ्ट करणार. ह्याचाच KF असणार आहे सॉल्व्हेंटचा. परत मोलार मास दिलाय ग्लुकोजचा. किती दिलाय मोलार मास ग्लुकोजचा? 180 ग्रॅम. समजलं काय करायचंय? लिहून घ्या. ग्लुकोज दिले ना? माहिती असायला पाहिजे ग्लुकोजचा मोलार मास. C6H12O6. हे बघा ग्लुकोज दिले मोलार मास माहिती असायला पाहिजे. सुक्रोज दिले मोलार मास माहिती असायला पाहिजे. C6H12O6. 22 काय? 180. 180 हवा. चला स्टार्ट करूया. केस 1. डेल्टा TF is equal to KF into W2 into 1000 divided by M2 into W1 in grams. So delta TF ची व्हॅल्यू किती आहे? 2.15 केल्विन is equal to KF ची व्हॅल्यू किती आहे? फाइंड करायचं आहे KF. W2 5 आहे into काय तर 1000 divided by M2 किती आहे तर 342 into W1 किती आहे तर 95. हे 5 अंजा आणि 5 किती जाणार आहे ना 19 चा. मग काय येणार आहे 2.15 into 90 divided by काय येणार आहे 2.15 into 90 divided by 342 जी सॉरी 342 divided by काय येणार आहे ते 1000. हा तुमचं काय येणार आहे तर KF याला केस 2
delta TF for glucose is equals to KF into W2 into 1000 divided by M2 into W1 in grams. So KF ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपल्याला मिळणार W2 5 आहे, परत हा इंटू 1000 आहे, 180 आहे, W1 95 आहे, म्हणजे परत 5 1 चा आणि 5 किती जाणार आहे तर 13 चा, हा 19 चा आणि हा परत काय होणार आहे तर 0 से कट होणार आहे, म्हणजे डेल्टा TF इथं डेल्टा TF इज इक्वल्स टू KF ची जी काय व्हॅल्यू येईल इंटू 100 डिवाइडेड बाय 18 इंटू काय येणार आहे तर 9. पहिला डेल्टा TF पर्यंत फाइंड करा, मग पुढचं. पहिला डेल्टा TF पर्यंत फाइंड करा, मग पुढचं सांगते. बरं सांगा मला KF ची व्हॅल्यू किती आली सांगा. 13.9 आली नाही, KF काढलंच नाही. 13.97 केल्विन केजी पर मोल इक्वल्स टू KF. पुढं डेल्टा TF ची व्हॅल्यू KF ची जागी काय होतं 13.97 काय होतं 13.97. डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आली का किती आहे 4.085 केल्विन आली का एवढीच. किती आली आहे व्हॅल्यू डेल्टा TF ची व्हॅल्यू ती तर आली आहे का नाही. हां 4.085 डेल्टा TF. So delta TF is equals to T naught F minus काय असते तर TF. आपल्याला फाइंड करायचं आहे TF. काय फाइंड करायचं आहे काय फाइंड करायचं आहे TF. सो इथे काय येणार आहे TF is equals to T naught F minus delta TF. That is 273.15 minus 4.085. किती येतं बघा हे सबट्रॅक्ट करून. टू सिक्स नाइन पॉइंट 269.065 Kelvin. That is TF. TF for solution is how much? TF for solution is 269.065 Kelvin. 269.065 Kelvin. Next बघा क्वेश्चन नंबर 11. The solution of citric acid is in 50 gram of acetic acid. citric acid कशामध्ये citric acid चा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय, म्हणजे मॉलिक्युलर मास फाइंड करावा लागतो. 50 ग्रॅम ऑफ acetic acid म्हणजे हा सोल्युट आहे आणि सॉल्व्हेंट आहे. व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन म्हटले सगळ्यात सोपा आणि प्लेन क्वेश्चन आहे, काय बघत बसायची पण गरज नाहीये. A solution of citric acid is in 50 gram of acetic acid has a boiling point elevation of 1.76. If Kb of acetic acid is 3.07 Kelvin kg per mole, what is the molarity of the solution? ते सगळं कन्फ्यूज करण्यासाठी दिले तुम्हाला सिट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला 50 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड का तर नॉर्मली डेल्टा टीबी इज इक्वल्स टू काय असते केबी इनटू काय असते डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इनटू काय असते तर एम. डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इनटू काय असते तर एम. मग जर मला डेल्टा टीबी आणि केबी माहित आहे तर मला मोलॅरिटी इझिली मिळू शकते, माहित आहे का.
एलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट आहे की डेल्टा टीबी किती आहे तर डेल्टा टीबी किती आहे 1.76 केल्विन आणि केबी किती आहे केबी ची व्हॅल्यू काय दिले 3.07 केल्विन केजी पर मोल हा प्लेन फॉर्म्युला टाका डेल्टा टीबी अपॉन केबी इज इक्वल्स टू मोलॅरिटी डेल्टा टीबी 1.76 केबी 3.07 is equals to molarity. So याला काय 176 divided by 307 याचा लॉग बघा याचा लॉग बघा सबट्रॅक्ट करा अँटी लॉग बघा सांगायचं किती आलं 1.76 divided by 307 मोलॅरिटी किती आली हा 0.573 मोलार किंवा 0.573 मोल पर केजी मोल पर केजी समझ में आ रहा है हाँ बार नेक्स्ट क्वेश्चन बघू बघा बघू नाही बघा Aqueous solution of certain organic compound has a density of 1.063 gram per ml. Solution. इथं लक्षात घ्यायचं काय नाही aqueous solution of certain organic compound. Aqueous solution आहे. त्याची डेन्सिटी दिली आहे. काय कन्सिडर केले डेन्सिटी. Osmotic pressure is 12.16 atmosphere at 25 degrees Celsius. And freezing point is how much? Minus 1.03 degree Celsius. What is the molar mass of the compound? What is the molar mass of the compound? इथे दोन फॉर्म्युलाज एक आहे मोलॅरिटी आणि एक आहे मोलॅरिटी एक आहे मोलॅरिटी आणि दुसरा आहे मोलॅरिटी कॉन्सन्ट्रेशन ऑस्मोटिक प्रेशरच्या टर्म्समध्ये ठीक आहे सगळ्यात पहिला काय दिले डेन्सिटी डेन्सिटी किती आहे 1.063 ग्रॅम पर काय आहे ml सोल्युशनची डेन्सिटी कशाची आहे जर मला सोल्युशनची डेन्सिटी दिली आहे काय दिली सोल्युशनची डेन्सिटी मी काय कन्सिडर करणार कन्सिडर द मास ऑफ द सोल्युशन बी 100 काय कन्सिडर करणार मास ऑफ सोल्युशन काय कन्सिडर करणार मास ऑफ सोल्युशन बी 100 ग्रॅम बरं मास ऑफ सोल्युशन 100 ग्रॅम आहे आणि डेन्सिटी 1.063 आहे तर मी काय फाइंड करू शकतो व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन सो व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन काय असणार आहे डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम असते सो व्हॉल्यूम इज इक्वल्स टू काय असणार आहे डेन्सिटी सॉरी मास अपॉन डेन्सिटी डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन काय असते व्हॉल्यूम सो व्हॉल्यूम इज इक्वल्स टू मास अपॉन काय असणार आहे डेन्सिटी सो हा 100 डिवाइडेड बाय काय येणार आहे तर 1.063 मला पहिला याचा व्हॅल्यू सांगा व्हॉल्यूमची किती कारण हे थोडंसं लेंदी आहे आपल्याला छोट करत जावं लागणार सगळे इथं बघा solution of certain organic compound has a density ठीक आहे डेन्सिटी लिहून घेऊया वापरायची नाही नंतर वापरायची डेन्सिटी 1.0 काय आहे 1.063 ग्रॅम पर काय आहे तर ml ठीक आहे ऑस्मोटिक प्रेशर पाय किती आहे पायची व्हॅल्यू किती आहे 12.16 काय आहे तर atmosphere at what degree Celsius 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 25 प्लस 273 करूया 25 प्लस 273 काय येणार आहे तर 0.15 करा 27.15 करा परफेक्ट येते म्हणजे इथं 0.15 करा म्हणजे हा काय येणार आहे तर 298.15 केल्विन ठीक आहे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिलंय
मला सांगा फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन म्हणजे टीएफ दिले किती आहे -1.03 डिग्री सेल्सिअस. सो फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर आहे ना, काय आहे वॉटर. वॉटरचं फ्रीजिंग पॉइंट काय असते 0 डिग्री सेल्सिअस. मग डेल्टा टीएफ इज इक्वल टू काय असणार आहे T naught F minus TF. So T naught F is 0 minus 1.03. So minus minus become plus. So 1.03 degree Celsius म्हणजे 1.03 काय येणार आहे तर केल्विन. हे डिग्री सेल्सिअस इथं 273 इथं 270 डिफरन्स सेम असणार आहे त्यामुळे केल्विन मध्ये लिहिलं. बरं सगळ्यात इम्पॉर्टंट केएफ दिलेला नाही केएफ पण वॉटरचं केएफ माहिती झालं पाहिजे. कोणाचं केएफ माहिती झालं पाहिजे वॉटरचं केएफ काय असते तर 1.86 केल्विन केजी पर मोल. तुम्हाला केएफ पण वॉटरचं माहिती झालं पाहिजे आणि केबी पण वॉटरचं माहिती झालं पाहिजे. इट इज एक्सपेक्टेड यू नो बॉइलिंग पॉइंट 100 आहे केबी 2.56 असते केबी 2.56 बरं एवढं दिलेलं आहे ठीक आहे मला ठीक आता बघूया काय काय मी ह्या सगळ्या व्हॅल्यूज ना आठ काय घेणार आहे आपण 0.0821 लिटर ऍटमॉस्फियर पर मोल पर केल्विन लिटर ऍटमॉस्फियर per mole per Kelvin. See, I am going to use two formulas, and from the two formulas मी दोघांचं एकाचं polarity फाइंड करणार आहे एकाचं काय फाइंड करणार आहे तर molarity. एकाचं molarity आणि एकाचं molality. कसं pi is equals to CRT असते ना. So C is equals to काय असणार आहे pi upon काय आहे तर RT. Yes or no? Pi is equal to CRT. आणि कॉन्सन्ट्रेशन तुमच्या कशाच्या टर्म्स मध्ये आहे तर मोल पर लिटरच्या टर्म मध्ये म्हणजे इट इज अ मोलॅरिटी. काय आहे ती मोलॅरिटी. ठीक आहे पायची व्हॅल्यू किती आहे 12.16 डिवाइडेड बाय 0.0821 इनटू टेंपरेचर किती आहे तर 298.1 याचं कॉन्सन्ट्रेशन किती येते ते फाइंड करायचं. ठीक आहे हे कॉन्सन्ट्रेशन झालं. नेक्स्ट डेल्टा TF is equals to KF into काय असते तर M. परत मोलॅरिटी फाइंड करायची काय फाइंड करायची मोलॅरिटी. सो मोलॅरिटी is equals to डेल्टा TF अपॉन काय असते तर KF. मग डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे 1.03 केल्विन आणि KF ची व्हॅल्यू किती आहे मी सांगितले तुम्हाला 1.86 केल्विन. नाउ डू वन थिंग मोलॅरिटी कशा असते तर मोल पर कशामध्ये असते तर केजी मध्ये आणि सॉल्व्हेंट्स केजी मास कोणाचा आहे तर सॉल्व्हेंट्स लिटर व्हॉल्यूम कशाचा आहे सोल्युशनचं. मी पर्पजली हे सांगते कारण हे आपल्याला वापरायचं डेन्सिटी पेक्षा सोपं जातं. ठीक आहे सो हे दोन्ही बघा कॉन्सन्ट्रेशन बघा आणि मोलॅरिटी बघा किती येते दोघांची सॉल्व करा. इथपर्यंत सॉल्व करा पटकन करा जरा पटपट करा जरा पटपट करा. काय 0.496 नाही काय बरं 8 घेऊया माझं सेवन आलेलं ठीक आहे करायचं बघा मोलॅरिटी किती आली एवढं सोपं आहे 0.5537 मोलॅरिटी. हे बघा मोलॅरिटी मोल पर केजी असते आणि मोलॅरिटी मोल पर काय असते तर लिटर. जरा इथं बघा सगळ्या मोलॅरिटी आपण काय घेतलं मोलॅरिटी. The molarity is what number of moles of solute divided by volume of solution in liter. Volume of solution in liter. ठीक है अब
number of moles of solute divided by mass of solvent. मास ऑफ सॉल्व्हेंट इन काय येतं केजी. जर मी हे कट केलं नंबर ऑफ मोल्स तर मला असं दिसतंय मोलॅरिटी अपॉन मोलॅरिटी इज इक्वल्स टू काय असते तर मास ऑफ सॉल्व्हेंट डिवाइडेड बाय काय असते तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आता एक बघ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन तर 1 लिटर कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं मोलॅरिटी माहिती आहे काय माहिती आहे